रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या चंदगड शाखेचा 20वा वर्धापन दिन आणि ग्राहक मेळावा उत्साहात. चंदगड शाखेत 25 कोटी रुपयांच्या ठेवी, डिजिटल बँकिंग सेवांना ग्राहकांचा प्रतिसाद. अमृत महोत्सवानिमित्त ॲडव्होकेट राजाराम बांदिवडेकर आणि सेवानिवृत्त विठ्ठल गावडे यांचा सत्कार. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या चंदगड शाखेचा 20वा वर्धापन दिन आणि ग्राहक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे सन्माननीय सभासद ॲडव्होकेट राजाराम बांदिवडेकर यांच्या हस्ते रवळनाथांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष तथा संचालक M.L. चौगले अध्यक्षस्थानी होते, तर चेअरमन प्राचार्य डॉक्टर R.S. निळपणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी चंदगड परिसरातील सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांच्या विश्वासामुळे चंदगड शाखेकडे सुमारे 25 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्याचं सांगितलं. संस्थेमार्फत मोबाईल बँकिंग, CBS सेवा, RTGS, NFT, वीज बिल भरणा यासह विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसंच ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि गंभीर आजारी ग्राहकांसाठी घरपोच सेवाही सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं. संस्थेच्या विविध ठेवी योजनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. कार्यक्रमात ॲडव्होकेट राजाराम बांदिवडेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तसंच सेवानिवृत्ती प्रित्यर्थ विठ्ठल गावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसंच दिवंगत सभासद पुष्पा सुतार यांचे वारसदार हरिबा सुतार यांना सभासद कल्याण निधीतून आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखा चेअरमन पुष्पा नेसरीकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केला. शाखा सल्लागार प्राध्यापक डॉक्टर R.N. साळुंखे यांनी सूत्रसंचालन केलं, तर प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी आभार मानले. यावेळी शाखा सल्लागार सुरेश शिरोडकर, प्राध्यापक डॉक्टर सोनाप्पा गोरले, प्राध्यापक डॉक्टर केदारी निकम, प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब कांबळे, मारुती घुरे, कृष्णकांत पिलारे, सुधा नेसरीकर, पूर्वा नेसरीकर, राहुल तोडकर, शंकर वाली, प्राध्यापक डॉक्टर अरुण जाधव, रत्नहार पाटील, मनोहर गडकरी, शाखाधिकारी किरण कोडोळी यांच्यासह सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.